नमस्कार मित्रांनो, एमपीएससी कंबाईन टीचिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सिंधू पाणी करा सध्या ट्रेंडिंगला विषय चालू आहे आपल्या भारतात. सिंधू पाणी करा या टॉपिकवर आपण व्हिडिओ आज काढणार आहे, आज बोलणार आहोत आपण. कारण जे पहलगाम अटॅक झालेला आहे, पाकिस्तान अनाधाराने आपला जो अटॅक केलेला आहे त्याचा बदला तर आपण घेणारच आहोत. आपले भारताचे पंतप्रधान, गृहमंत्री, सर्व व्यक्ती खूप बळकष्टीचे आहेत, त्यामुळे आपल्याला काही भीतीचं निर्माण होण्याचं वातावरण नाहीये. पण सिंधू पाणी करार जो हा आहे मित्रांनो, हा सध्या चर्चेतले मुद्दा होणार आहे. त्यावर एमपीएससीत नक्कीच करंट अफेअरद्वारे चालू घडामोडीत हा प्रश्न येऊ शकतो, कशा कशा माध्यमातून. तर मित्रांनो, आज बघून घेऊ आपण सिंधू पाणी करार काय आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपण काय आहे सिंधू पाणी करार. तर भारत पाकिस्तानमध्ये सिंधू नदीसह उपनद्यांचं पाणी वाटून घेण्याचं करार होतं. भारत पाकिस्तान जे आपल्या दोन देशादरम्यान जे शत्रू राष्ट्रातील नद्या आहे त्याचा पाणी वाटपचा करार झाला होता मित्रांनो. तो करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं 19 सप्टेंबर 1960 साली पार पडला होता. आणि तेव्हा स्वाक्षरी कोणी केली मित्रांनो, तर भारताकडून आपल्या नेहरूंनी आणि पाकिस्तानाकडून आयुब खान यांची स्वाक्षरी झाली. तेव्हा हा करार पार पडला होता. तर मुद्दा चौथा आहे मित्रांनो आपला, भारताकडून पूर्वेकडील बियास, रावी, सतलज नद्यांचा वापर केला जातो. तर आपल्या भारताला पूर्वेकडील ज्या नद्या आहे, रावी, बियास, सतलज या नद्याचं पाणी आपल्याला मिळतं. तर ते पाणी आपल्याला 20% पाणी प्रमाण मिळतं. एकूण 6 नद्यापैकी फक्त 20% पाणी भारताच्या वाटेल येते मित्रांनो. तर नद्यांचा वापर आपल्या सहा नद्यांचा वापर 20% पाण्यासाठी होतो. तर मित्रांनो, पाकमध्ये चिनाब, झेलम, रावी ज्या नद्या आहे त्या पाकिस्तानसाठी 80% पाण्याचा वापर त्या शेतीसाठी केला जातो. मित्रांनो, पाकिस्तान राष्ट्र हे पावसाच्या याच्यावर जास्त अवलंबून नसताना हे खरं तर पाकिस्तान पाहायला गेलं तर आपल्या नद्यांच्या जीवावर अवलंबून आहे. तिथली शेती, तिथलं राहणीमान, तिथलं सर्व जे पाण्याचा वापर होतो तो आपल्या नद्याद्वारे ज्या भारतून नद्या तिकडे जातात त्या नद्याच्या जीवावर ते पाकिस्तान राष्ट्र चालतं. त्यामुळे पाकिस्तान 80% वापर करतं. तर मित्रांनो, करार दरम्यान सिंधू आयोग स्थापन करण्यात आला होता. त्या टायमाला 1948 मध्ये भारतानं पाणी थांबवल्यानं पाकमध्ये 17 लाख एकर जमीन कोरडी पडलीच मित्रांनो. अखेरता पाकिस्तानला तहान लागली होती. तर तो कशामुळे परिणाम झाला? 1948 मध्ये भारतानं तो करार करून भारतानं पाणी थांबवलं होतं पाकिस्तानचं. तर 17 लाख एकर जमीन ताणली होती मित्रांनो. तर आता जो सिंधू पाणी करार आपले होणार आहे तर याचा काय परिणाम पाकिस्तानवर होऊ शकतो? तिथली शेती, तिथलं सिंचन, तिथलं सर्व पिण्यायोग्य पाणी सर्व नद्यांच्या जीवावर अवलंबून आहे. तर त्या नद्यांचं पाणीच अडवलं तर पाकिस्तान परिस्थिती खूप हालाकीची होऊ शकते, अन्न टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, पाकिस्तानात हे जे सिंधू पाणी करार झालेला आहे तो वाटून घेण्याचा करार जागतिक बँकेच्या मदतीने 19 सप्टेंबर 1960 साली करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि भारतात 6 नद्यांपैकी 20% पाणी भारताला मिळतं आणि पाकिस्तानला 80% वापर शेतीसाठी होतो. तर मित्रांनो, यावर तुम्ही डिटेल माहिती बघा अजून, कारण येणारा हा खरंच मुद्दा चर्चेत आहे. तुम्हाला नक्की 1 मार्क देऊन चालू घडामोडीमध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.